नमस्कार, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मी आज तुम्हाला भाजणीच्या चकल्या करून दाखवणार आहे। भाजणीच्या चकल्या करणार आहे। तर माझी आई भाजणीच्या चकल्या करणार आहे। तर त्यासाठी काय काय भाजण्या घ्यायच्या आहेत तर हे बघा। ह्या गिलासानं 3 गिलास सापून ह्या ग्लासनी तांदूळ आई 3 ग्लास घेतली। जास्त तांदूळ घ्यायचं जेणेकरून चकली जरा कडक होते। काही हरभऱ्याची डाळ आपल्याला 1.5 ग्लास घ्यायची आहे। ह्या ग्लासनी हा ग्लास एक 200 ग्रॅमचा ग्लास आहे बघा। अर्धी वाटी का हा शाबू ह्या वाटीने अर्धी वाटी आहे। ही मुगाची डाळ देखील ह्या वाटीने अर्धी वाटी आहे। ही उडदाची डाळ अर्धी वाटी आहे आणि पोहे ह्या वाटीने एक वाटी पोहे आहेत। हे सगळं स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत बघा। तर तुम्ही आपल्या भाजणी बघू शकतात। पोहे, उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, साबुदाणा आणि तांदूळ घेतलेला आहे। तर चला आपण भाजून घेऊ। हरभऱ्याची डाळ भाजून घेत आहे। आता चांगली अशी डाळ भाजून घ्यायची। तांदूळ भाजलेला आहे काढून घ्यायचं आणि मुगाची डाळ एकत्र भाजून घ्यायची। पुन्हा पोहे शेवटी पोहे आणि शाबू सेपरेट भाजून घ्यायचा करायचं असतं। डाळ भाजलेली आहे काढून घ्यायची। आता शाबू भाजून घ्यायचा आहे काढून घेऊ। पोहे भाजून घेऊ। आपले पोहे भाजलेले आहेत काढून घेऊ। हे आहेत ओवा आणि जिरे जे आपल्याला चकलीसाठी भाजून घ्यायचे आहेत। याचं बारकी पावडर करून चकलीच्या पिठामध्ये टाकायची जेणेकरून खमंग वास सुटतो आणि पोट देखील दुखत नाही ओवा टाकल्यामुळं। काही चकल्याचं पीठ दळून आणलंय। आता आपण पीठ तिंबून घ्यायचंय। तुम्हाला पीठ तिंबून दावते कसं तिंबायचं आहे ते। ही भाजणी आहे बघा, भाजणीचं पीठ आहे। हा काही 1 वाटी तीळ घालून घ्यायला चव लागतंय तीळ। हा काही धन पावडर आहे। भाजणी करताना धने घालणं शक्य झालं नाही म्हणून वरून धने पावडर टाकायली आई। काही जिरे ओवा भाजून वाटून घेतलाय। यानं खमंग चव येते। यानं खमंग चव येते। मसाला पूर्ण टाकून घ्यायचा। 1 छटाकचं पॉकेट आहे ते वाईट। हो का हळद चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। 2-3 चमचे पुन्हा टाकायचं। हे सगळं असं सगळं एकत्र करून घ्यायचं। पीठ आहे बघा। असं पूर्ण हलवून घ्यायचं। सगळं चौकट तिखट मीठ सगळा मसाला एकजीव होते। मग हळूहळू हळू पाणी ओतायचं। घट्ट तिंबून घ्यायचं, पातळ घ्यायचं नाही। जसं जीव झालेला आहे या पिठाचा सगळा तिखट मीठ
हळद मसाला सगळं आता थोडं 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 पाणी घालून घट्ट तिंबून घ्यायचं बरं का, नाहीतर एकदम पाणी ओतलं की पिसतंय बघा हे पीठ. पुन्हा म्हणसाल तुम्ही कसं सांगितलं अजून. थोडं थोडं पाणी घालून घट्ट घट्ट तिंबायचं. घट्ट घट्ट तिंबल्यामुळं कसं आहे करवे पण पडते ते ना, ते काठी शेवला पातळ केले की करवे फिरवे पडत नाही ते. आता येत नाही म्हणून ते पीठ कोरड्यात सगळं तिखट मीठ गोळा करून द्यायचं एकदम पिठात. बघा आपलं चकलीचं पीठ तयार आहे. असंच घट्ट तिंबून घ्यायचं जेणेकरून काटे सुटतात, कुरुम कुरुम होते. तर चला चकली बनवूया. तुम्ही बघू शकता किती चकलीला काटे सुटलेले आहेत. त्यासाठी घट्ट पीठ तिंबून घ्यायला पाहिजे आणि तांदळाचं प्रमाण जास्त ठेवायचं, डाळीचं प्रमाण कमी ठेवायचं. बघा बरं किती सुंदर चकल्या आमच्या आई करायली. अहो गरिबाच्या व्हिडिओला लाईक देत करत जावा, सपोर्ट करत जावा. आता आपल्या चकल्या शेवग्यातून काढून झालेल्या आहेत. ज्याला ज्या आकारात करायच्या आहेत त्यांनी त्या आकारात केलेल्या आहेत. लहान मोठ्यांनी केलेल्या आहेत. लहानासाठी लहान, मोठ्यांसाठी मोठ्या. पाहू शकता तुम्ही. बघा तेल कल्ल्याला आहे ह्याच्यात. बघा तेल कल्ले का बघून घेऊ आपण. कल्ले बघा. बघा कसं छान झालं का. कसं आहे बाई बरोबर बायकाच्या घरी बायकांना लय काम असते घरातले, तरी तेवढ्यातून आम्ही करता. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण या आमच्या चकल्या खायला, तुमच्या पण आम्हाला द्या चकल्या खायला.